आमचे दोन प्रतिनिधी आहेत. स्नेहा जाधव या घटनास्थळावरती उपस्थित आहेत, तर अजित मांढरे आमचे प्रतिनिधी सध्या हॉस्पिटलमध्ये जिथे जखमी उपचार घेत आहेत. सुरुवातीला आपण घटनास्थळी जाऊयात. स्नेहा, काल रात्री झालेला अपघात आणि सगळं अस्ताव्यस्त झालंय. आत्ता सकाळी जी काही अपघातग्रस्त वाहनं आहेत ती बाजूला वगैरे काढण्याचं जे काही काम सुरू आहे, काय तिथे सुरू आहे आत्ता? नक्कीच रात्री 9:30च्या सुमारामध्ये जो अपघात घडला होता त्या अपघातामध्ये चालक जो होता भरधाव वेगामध्ये होता. त्या भरधाव वेगात असलेल्या चालकाने या ठिकाणी बस जी आहे ती थांबवलेली होती आणि त्यानंतर असं देखील म्हटलं जाते की बस जी होती ती 100च्या स्पीडच्या आसपास होती आणि त्या चालकाने या ठिकाणी त्याला कमानी दिसल्या कारणाने इकडे त्याने ती बस थांबवण्यात आलेली होती. परंतु त्या अगोदर त्याने अनेक वाहनांना जे आहे ते उडवण्यात आलेलं होतं. त्या वाहनामध्ये 7 ते 8 याच्याहून अधिक वाहनांचा समावेश आहे आणि या वाहनांमध्ये प्रवासी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. असं म्हटलं जाते 25हून अधिक प्रवासी या अपघातामध्ये जखमी झालेले आहेत. त्याचप्रमाणे आत्ता जी माहिती मिळत आहे त्यानुसार 5 जण मृत्युमुखी पडलेले आहेत. या सर्वांवरतीच उपचार जे आहे ते भाभा रुग्णालयामध्ये सुरू आहे. त्याप्रमाणे खूप जणांची परिस्थिती जी आहे ती क्रिटिकल आहे असं समजलं जाते. जेव्हा अपघात घडला तेव्हा अपघाताच्या ठिकाणी स्थानिक जे लोक जे केली होती त्यांनी देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मदत केलेली आहे. तसंच आपण जर आत्ता देखील पाहिलं तर आत्ता देखील या ठिकाणी लोक जी आहेत ती घटनास्थळी पोहोचत आहेत. लोक मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी पोहोचून नक्की पाहत आहेत की रात्रीच्या सुमारास नक्की काय झालेलं होतं. जेव्हा रात्री अपघात घडलेला होता तेव्हा देखील मोठ्या प्रमाणावर लोक या ठिकाणी जमत होती आणि जे जखमी झालेले होते त्यांना देखील मोठ्या प्रमाणावर रुग्णालयामध्ये नेण्यासाठी या लोकांनी देखील प्रयत्न केलेला आहे. तसंच आपण जर पाहिलं हा जो अपघात होता भीषण असा स्वरूपाचा होता असं देखील म्हटलं जात आहे की तो जो चालक होता तो मद्यधुंद अवस्थेत होता असं प्रत्यक्षदर्शींनी म्हटलेलं आहे. परंतु अद्यापही त्यावरती काही समजलं जात नाहीये. पोलिसांनी या चालकाला अटक केलेली आहे, ताब्यात घेतलेला आहे. बरं स्नेहा, आपण आता जाऊयात हॉस्पिटलमध्ये जिथे काही जखमी उपचार घेत आहेत. अजित मांढरे आपले प्रतिनिधी तिथे आहेत. अजित, किती जण आहेत एकूण जे जखमी झालेत, काय आकडा आहे आणि एकूण ज्यांचा मृत्यू झालाय त्यांची नावं सुद्धा समोर आलेली आहेत. एकूण या सगळ्या संदर्भात काय सांगाल? नक्कीच रात्रीपर्यंत 4 मृत होते. आता सकाळी जी माहिती मिळते त्यानुसार 5 जणांचा मृत्यू झाला आहे. जवळपास 36 जण जे आहेत या घटनेमध्ये जखमी झालेले आहेत. बाबा हॉस्पिटलमध्ये आत्ताच्या घडीला 7 प्रवासी 7 जे लोक आहेत जे जखमी झालेले त्यांना इथं ॲडमिट केलं गेलं आहे आणि इथून वरती पाहिलं तर एक नातेवाईक आहेत. आपका भाई यहाँ पे था? भाई क्या हुआ था, क्या बताया उसने, मतलब कहाँ से वो आ रहा था और क्या इंसिडेंस हुआ सभी? वो विले पार्ले से आया था भाड़ा लेके एयरपोर्ट से अपना ये कुर्ला स्टेशन में छोड़ के वो वापस जा रहा था. भाजी मार्केट के पास लेफ्ट में खड़ी था. वो बोला नाश्ता वास्ता कर लेते हैं उसके बाद चले जाएंगे. तब तक उधर से BST पूरा फास्ट में आ रहा था, इसको पता नहीं चला तो पूरा उसको झटका लगा तो पेट कट गया है. किधर लगा है कुछ? इधर पेट में कटा है. अभी आप मिलके आए, क्या उनकी हालत? मैं तो 12 बजे के बाद से मिल रहा हूँ. उसके पहले तो मिलने नहीं दे रहा था, पूरा गेट ही बंद कर दिया था. तो आपका उनका रिक्शा है, टैक्सी क्या था? रिक्शा है. रिक्शा था. रिक्शा पूरा छोटा हो गया, चपक के उधर ही फेंका है. तो अभी आप उनसे मिल के आए? हाँ, अभी कैसे उनकी हालत है? अभी बढ़िया है. तर आपण जर सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहिलं असेल तर एक रिक्षा होती, बस जी भरधाव वेगाने आली होती आणि ज्या रिक्षाला उडवलं होतं त्या रिक्षामध्ये जे ड्रायव्हर होते त्या ड्रायव्हरचे हे भाऊ आहेत आणि त्यांनी सगळी घटना सांगितली कशा रीतीनं ही संपूर्ण घटना जी आहे ती घडलेली आहे. आणि यातच आपण जर पाहिलं तर रिक्षा पूर्णपणे आहे ती चपट झाली होती कारण का बसने तिला मोठ्या प्रमाणात ठोकर मारली होती. आणि हा इथं अपघात विभाग आहे, इथंही काही पेशंट आहेत ते ॲडमिट आहेत. त्यांच्यावर देखील इथं जे आहेत ते जखमींवरती उपचार सुरू आहेत. पूर्ण ही घटना आपण जर पाहिली तर साधारणपणे 9:45 घटना आहे. संजय मोरे ड्रायव्हर, सिद्धार्थ मोरे जे आहेत ते कंडक्टर आहेत आणि या सगळ्या घटनेमध्ये आता बेस्टनं एक विशेष चौकशी लावलेली आहे. आणखीनही इथं आपण जर पाहिलं इथे EMS वॉर्ड आहे. इथं एक पेशंट आहे ज्याच्या पूर्ण पायाला आणि हाताला म्हणजे गंभीर जखमा झालेल्या आहेत. त्याच्या म्हणजे फ्रॅक्चर झालेले आहेत, काही ठिकाणी गंभीर जखमा झालेल्या आहेत. अशा पेशंटवरती इथं उपचार सुरू आहेत. त्या दुसरीकडे वरती 4थ्या आणि 5व्या माळ्यावरती जे आहेत जवळपास तिथे 3 आणि वरती 3 असे 6
जे जखमी त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. हा संपूर्ण परिसर जो आहे इथं आपण जर पाहिलं तर नातेवाईक इथं येत आहेत आणि त्यांच्या जे जखमी आहेत त्यांच्याबाबत विचारपूस करतायत की कशा रीतीनं आता इथे पुढे उपचार सुरू आहेत. बऱ्याच रुग्णांना जे आहे ते राजवाडे हॉस्पिटल असेल किंवा सायन हॉस्पिटल असेल, केम हॉस्पिटल असेल, इथं शिफ्ट केले गेले. सर्जरी असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या उपचार असतील याकरता या सगळ्यांना इथून शिफ्ट केले गेले. पण जी घटना किती भयानक होती त्या व्यक्तीने सांगितलेलं आहे की त्याचा भाऊ एअरपोर्टवरून भाडं घेऊन आला होता कुर्ला स्टेशनला. त्याने भाडं सोडलं, नाश्ता करायचा म्हणून त्या बाजारपेठेमध्ये थांबला होता आणि व्हिज्युअलमध्ये सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते दिसतंय की एक बस जी आहे ती भरधाव वेगाने येते आणि ती रिक्षाला उडवते. तीच रिक्षा आणि त्या रिक्षा चालका जो आहे याच्याबद्दल यांनी सांगितले. पण सुदैवानं तिच्या पोटाला जखम झालेली, आता ती व्यक्ती स्थिर आहे. 5 जणांचा आतापर्यंत या घटनेमध्ये मृत्यू झाला आहे. अजित, या सगळ्या अपडेट्ससाठी धन्यवाद. आपण वेळोवेळी या कुर्लामधील बस अपघात प्रकरणाचे अपडेट घेत राहू. प्रतिक्रिया ऐकूयात. टैक्सी में बैठा था तो सडनली मतलब बस अनकंट्रोल होके मतलब वो आके उड़ाते चले गए. बस वाले ने उड़ाते चले गया. मतलब किसको संभलने का मौका मिला ही नहीं. भाई धक्का मत दो, भाई थोड़ा धक्का मत दो. गाड़ी के अंदर ही बैठा था. गाड़ी के अंदर बैठने के बाद में भी मेरे को मतलब कुछ समझ में नहीं आया कि क्या हो रहा है क्या नहीं. और इस कदर उसकी स्पीड थी 90-100 की स्पीड थी उसकी. कुर्ला बाजारपेठ आहे तिथं बस स्टॉप आहे. त्या बस स्टॉपजवळ त्याला थांबायचं होतं, पण त्याला काही थांबता आलं नाही तिथं. तो कोणत्या अवस्थेत होता, ड्रिंकिंग केलेली किंवा त्याचा ब्रेक फेल झाला ते नागरिकांना काहीच कल्पना नव्हती. तर त्या अवस्थेमधून त्याची गाडी कंट्रोल करत तो कमसे कम कसा तिथून आला ना, तसा तो बस स्टॉपजवळ थांबला, त्याला थांबता आलं नाही. तसं तो तिकडून नुकसान करत गाड्यांचं किंवा नागरिकांचं कसं नुकसान करत त्याला हा परिसर दिसल्यामुळे, इथं मोकळा परिसर दिसल्यामुळे त्यांनी इथं धडक दिली. आणि त्या सुमारेमध्ये कमसे कम 3 ते 4 मृतदेह इथं पडलेले होते. गाड्यांचं नुकसानही झालं होतं. कुर्ला या ठिकाणी बेस्ट बसने नियंत्रणाबाहेर जाऊन कुर्ल्यामध्ये जवळपास 30 लोकांना चिरडलेलं आहे. त्यापैकी 4 जणांची आत्तापर्यंत डेथ झालेली आहे. 25 जण हॉस्पिटलमध्ये विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. घटनास्थळावरून ॲक्सिडेंट झालेली बस यांना काढण्यात आलेलं आहे बेस प्रशासनाच्या मार्फतीनं. फायर ब्रिगेड, पोलीस, महानगरपालिकेचा स्टाफ या ठिकाणी हजर आहेत. सर्व जखमींना उपचार मिळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केलेल्या आहेत. व्हाइट हाउस पे जब इसने ठोका तो उस वक्त इत्तेफाक से रास्ता यहाँ पर खाली था, तो उसको लगा कि मैं निकल जाऊंगा क्योंकि ये टाइम रहता है पूरा ट्रैफिक का, और उस टाइम ट्रैफिक नहीं थी, तो उसको लगा कि मैं निकल जाऊंगा. हमारी दुकान की सीसीटीवी में कुछ सेकंड का वीडियो है, 1-2 सेकंड का वीडियो है दुकान के सामने से गुजरते हुए. अभी हम लोग ने देखे तो ट्रेन की स्पीड से गुजरा है वो, धूल उड़ाते हुए. तो ब्रेक फेल में इतना स्पीड नहीं होती है गाड़ी की, वो तकरीबन 90-100 की स्पीड से गुजरा है. और उसको लगा था कि मैं निकल जाऊंगा, और फिर जब उसको यहाँ पर ट्रैफिक दिखी आगे तो उसने यहाँ बस घुसा दी. जो हम लोग ने खुद जाके छोड़े हैं वो 5 से 6 लोग हैं, जो अभी तक खबर आई कि उनका इंतकाल हो चुका है. और बाबा हॉस्पिटल में 7 से 8 लोग गए हैं जिनका इंतकाल हो चुका है, जो डेथ हो चुके हैं. और इंजर्ड बहुत लोग हैं. मतलब कई रिक्शे, कई कार को उसने कई लोगों को कुचलते हुए आया. तो ब्रेक फेल में इतना नहीं होता है. गाड़ी यहाँ पे पार्किंग में खड़ी थी. जब घर से नीचे उतरा तो पता चला, लोगों ने बोला वहाँ पे एक्सीडेंट हो गया, 10-15 जन मर गए. भाग के आके देखा तो बोला गाड़ी खत्म. पब्लिक जमा हो गई यहाँ पे, गाड़ी के पास आने भी नहीं दिया किसी को. यहाँ पे पूरी गाड़ी तो खत्म हो गई मेरी अभी. जो बेस्ट का एक बस था उसका एक्सीडेंट कुर्ला वेस्ट में हुआ. उसमें 25 के आसपास लोग जो है इंजर्ड हुए हैं और 4 लोगों का अनफॉर्चुनेटली इसमें डेथ हुआ है. जो भी जख्मी हैं इनका उपचार यहाँ पर अभी बाबा हॉस्पिटल में और सायन हॉस्पिटल में चल रहा है. सर, ते चालक होते त्यांनी दारू पिली होती, स्थानिकांनी माहिती दिली, काय माहिती आहे? ते सर्व गोष्ट आहे ते आमच्या तपासाचा भाग आहे. आम्ही त्यामध्ये मेडिकल करतो आणि गाडीची पण तपासणी करतो. जो लीगल प्रोसीजर है पुलिस विल फॉलो दैट. मेरा नहीं, मेरे भाई का रिक्शा था, डेली चलता था. एक अकेला कमाने वाला है और आज उसका रिक्शा टोटल लॉस हो गया. अब भाई का पता नहीं किधर है. हाँ, अभी हमको आधा घंटा पहले फोन आया, डायरेक्ट हम भाग के आया. कोई बताने को तैयार नहीं है कि तुम्हारा भाई किधर है, गाड़ी किधर है. गाड़ी ढूंढ के निकाला.
और हम फोटो निकाल रहा है, निकाल रहा, हमको पुलिस वाले रोक रहे, परेशान कर रहे, बोलता जो भी है हम तुमको सुबह पूरा पंचनामा देंगे, सब मिलेगा। इसका जिम्मेदार कौन है? अब मेरा भाई अकेला कमाने वाला, उसका घर परिवार कौन चलाएगा? रिक्शा ड्राइवर है। या अपघातावरती खासदार वर्षा गायकवाड यांनी एक ट्विट केलंय, एक्सवरती पोस्ट केली आहे. बघूयात त्या काय म्हणतायत. बस अपघाताची घटना दुर्दैवी. कुर्ला स्टेशन जवळच्या SG बर्वे रोड इथे भरधाव बेस्ट बसनं अनेकांना चिरडल्याची अतिशय धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली. काही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, अनेक जण जखमी झाल्याची बातमी मन पिळवटून टाकणारी आहे आणि मृत्यू पावलेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. त्यांच्या कुटुंबियांप्रती सहसंवेदना व्यक्त करते. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी ही प्रार्थना. दुर्घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे. बसचा ब्रेक फेल झाला होता की आणखीन काय कारण असेल हे समोर आलं पाहिजे. या प्रकरणातील सर्व दोषींवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी पोस्ट एक्सवरती खासदार वर्षा गायकवाड यांची. त्यावरती आदित्य ठाकरे यांनी देखील पोस्ट केली आहे. दोषींवर कारवाई करावी असं म्हणत कुर्ला पश्चिम आंबेडकर नगर रोड येथे भरधाव बेस्ट बसनं धडक दिल्यामुळे 20 जण जखमी झाल्याचं तसंच 3 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त अतिशय दुःखद आहे. जखमींना वेळेत उपचार मिळून लवकरात लवकर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि या प्रकरणी चौकशी होऊन दोषींवर योग्य ती कारवाई व्हावी अशी पोस्ट एक्सवरती आदित्य ठाकरे यांची.